रान तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात पाणी फाउंडेशनचं फार्मर कप 2026चं मी निवासी प्रशिक्षण घेऊन आलो. मी गटाचा आता निमंत्रक आहे. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर मी एक गटाची बांधणी केली, जय भवानी भात उत्पादक गट खरिवली सो. आणि आता आम्ही सर्व मिळून दशपर्णी आर्क बनवणार आहे. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली उरी देवत ठेवू मातर स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात होई. आभाळाची शपथ घेऊन मुलवसार रानर काळ्या आईची पुण्याई खेळतीच तू दादर. पडू दे. नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, मी फार्मर कपने जे आयोजित केलेलं प्रशिक्षण, त्या प्रशिक्षणाला गेल्यानंतर इकडनं आल्यानंतर माझ्या गावामध्ये एक शेतकरी गट आम्ही तयार केला. जे तिथे कीड नियंत्रणासाठी जे औषधं वगैरे शिकलो त्याचाच प्रयोग आम्ही आमच्या आता शेतामध्ये राबवण्याचं ठरवलं. त्यासाठी आम्ही आता दशपर्णी आर्क तयार करायला घेतलेलं आहे. तर ते दशपर्णी आर्कसाठी ज्या वनस्पती लागल्या, जे साहित्य लागलं, ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तर आम्ही आता सुरुवातीला टाकतोय याच्यामध्ये 5 लिटर देशी गाईचं गोमूत्र. हा 200 लिटरचा बॅलर आहे. याच्यामध्ये आम्ही 170 लिटर पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे 5 लिटर देशी गाईचं गोमूत्र टाकलं. आता याच्यानंतर आपण टाकणार आहे 5 किलो देशी गाईचं शेण. तो आपल्याला घ्यायचं आहे, याच्यामध्ये टाकायचं. बघा, हा 5 किलो कडुलिंबाचा पाला आहे, तो पूर्णपणे वाटलेला आहे चांगला. हा 2 किलो एरंडाचा पाला आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. एक कडू बेरशिंग म्हणून जी वनस्पती आहे आमच्या भागामध्ये मिळते, त्या वनस्पतीचा हा पाला आहे. ही पपईचा पाला आहे. अडुलसा कडू वनस्पती आहे, तिचा पाला आहे. ही वनस्पती आहे, अतिशय करवट असते, तिचा पाला आहे 2 किलो. करंज वनस्पतीचा पाला आहे, हा सुद्धा आपल्याला 2 किलोच घ्यायचा आहे. कुटी म्हणून वनस्पती आहे, तिचा पाला आहे. आपल्या तालुक्यामध्ये हिला वनई नावाने ओळखलं जातं. आणि ही रुई वनस्पतीचा पाला आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये 10 वनस्पतींचा पाला हा मिक्स केलेला आहे पूर्णपणे. त्याला आपण ब्लॉक वाईज पूर्ण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि हटवतोय. याला आपल्याला घड्याळाच्या काट्यासारखा फिरवायचं आहे याच्यामध्ये. तसेच आपल्याला आता याच्यामध्ये इतर साहित्य जे मिक्स करायचं आहे, त्याच्यामध्ये हा गुळवेलीचा पाला आणि गुळवेलीचे दंडी आहे, ती आपल्याला मिक्स करायची 1 किलो. ही आपली हिरवी मिरची जी आहे तिखट, तिचं 2 किलो. आणि त्याच्यामध्ये
अर्धा किलो लसूण मिक्स केलेलं आहे. हा ठेचा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. रसभरणी अर्कासाठी ज्या सर्व वनस्पती लागतात त्या आपण याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. तसेच इतर साहित्य जे लागतं आहे, हिरवी मिरची, लसणाचा ठेचा, हे सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. अशा प्रकारे आता रसभरणी अर्काचं तयार होतं आहे. आता आपल्याला याला पूर्ण पाण्याने भरून घ्यायचं आहे आणि 40 दिवसासाठी याच्यावर गोडपट टाकून ठेवायचं आणि रोज आपल्याला याला ढवलायचं आहे. घड्याळाच्या दिशेने रोज ढवलायचं आहे. लढा रे तू